चल तू ये जो म्हणते हां चल बोल ना मी लवकर. अशी म्हणते हे महागुंडे आ गए. तू भी दादाला बोलवलं ए इथं राह इथं जे मयूर इथं राह नायक दामन काय करायचं काहीच नाही. बोल का म्हणत होता. असतं नाही तुला काय म्हणायचे. हो तुला काय म्हणायचे. मग जा जागेवर. जा जागेवर जा. काही म्हणजे की जात वगैरे तुमच्या कोणती हे आहे का म्हणली. काय ना बोल बोल नाही बोल बोल नाही बोल बोल. अगं बोलणं कशी करते स्वीटी ताईसाठी मला माझा आन्सर तुमची जात कोणती आहे? जात म्हणजे काय होते ते सांग. खरं जात म्हणजे कोणते कुणबी राहते कोणी कोणी एससी राहते कोणी कोणी गणपतीचे राहते अशी जात म्हणताय कोणी कोणी देवी राहते मग का होते. ते त्याच्या घरी देवी मांडते गणपतीवाली नाही मांडत काऊन मानते गणपती. कारण की जे गणपतीले हे करते ना का करते. गणपतीले जास्त हे करते ना का तेच करते. मानते. का प्रेम. गणपती कोण वे. मी गणपती म्हणजे की हा. गणपती म्हणजे आपले भगवान राहते भगवान म्हणजे वाघाची देव राहते देव देव म्हणजे आपले मला नाही माहित. देव म्हणजे काय होते. भगवान कोण भगवान. देव आता देव म्हणजे काय. आपण इथे तिथे मंदिर आहेत ना हा आपण जिथे तिथे मंदिर आहेत ना हा. तिथे देव राहते आपण त्याची पूजा करते आरती वाढते त्याला म्हणते देव. देव काय करते तो देव. आपल्याला वाचवते कसं वाचवते? आपल्याला बुद्धी देते. बुद्धी म्हणजे बुद्धी म्हणजे आपल्याला कमजोर नाही करत शिक्षण देते हा हा आहे ना जशी की सावित्रीबाई वाचवते फुले कसं का. होती. सावित्रीबाई फुले काय झालं. सावित्रीबाई फुलेचं नाव सावित्रीबाई फुले होते हा. काय म्हणते ते शिक्षण देत होते. आता सावित्रीबाई फुलेने दिली ना बुद्धी है ना. देवने कशी काय दिली. कारण की देवना आपल्याला जन्मला देवानं जन्मला. सॉरी मम्मीनं मम्मीनं जन्मला ना. मग देव कुठून आला. आता इतकं तुला माहित आहे मग जाती बद्दी रे सगळं तुला माहित आहे म्हणून मी उलटी बोलली. कसं का. ते तर नैसर्गिक आहे ना. निसर्गानं दिलं. बोल ना. तू म्हण मी पडतो म्हणा देवा वाचव रे म्हणा लागू नको देऊ. मी पडतो ते आपल्याला भैया वाचवलं तर तू ना वाचवलं ना. इकडे ना काय ना तिचं. इकडे तानिया इकडे ना. इकडे लवकर ये. जाती कोणती आहे. जाती म्हणजे काय म्हणते म्हणजे की बुद्धष्ट वगैरे कोणती कोणती जाती राहते कोणती गणपतीची जात जाती म्हणजे काय राहते. होते. कोणी गणपती म्हणतात आणि काय म्हणते बनवलाय हनुमान आणखी आम्हाला हे लक्ष्मी असं 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 राहते म्हणून आपल्याला हे सर्व देते देव. आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिक्षण दिलं सगळं काही दिलं. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलं आणि तू ते शिक्षण घेतलं. ठीक आहे. आम्ही ना हे शिक्षण तू घेतलं. मेहनत केलं तू वाचलं तू आई शिकली तू ABCD शिकली तू सगळं काही शिकली. तू ना मेहनत केलं म्हणून तुला बुद्धी आली. कोणी देवानं थोडी बुद्धी दिली तुला. तू मेहनत केली ना. भेजा तर मम्मी पप्पाकडून आलाय ना. तुझी पूर्ण बॉडी तुझी पूर्ण बुद्धी सगळी मम्मी पप्पाकडून आली. जन्मच तुझ्या बुद्धीने आला डोक्यानं. देव कुठून आला. आपल्याला मम्मी पप्पा जन्म देते अधिक देव नसतो फक्त नैसर्गिक असते. देव नसतो. असतो कसं असतो तर मला प्रूफ करून सांग. मी माझ्या तुला पण तर घरी आहे देव. 500 रुपये बक्षीस देईन. ते देव नाही आहेत ग मूर्ती आहे मूर्ती. ना ते मूर्ती असते तर मग तिला हे पीओपीच्या मातीने बनवलं असतं का. तर ती मातीनं बनवलेली असते ना. मग मूर्ती कशी. माती नाही आणि ताई आपल्याला देव दिसत नाही पण आपल्याला फुल वाटते की आपल्याला देव राहत नाही पण आपल्याला वाटते की देव वाटते म्हणून आम्ही तेच असे तर म्हणत मी पण तेच म्हणतो आपल्याला वाटते देव आहे नाही. आणि मम्मी पप्पाने जन्म दिलं मग आपण तुला कोण सांगितलं की देव आहे. मम्मी पप्पानं मम्मी पप्पाला कोण सांगितलं. त्यांच्या मम्मी पप्पानं. त्यांच्या मम्मी पप्पाला कोण सांगितलं. त्यांच्या मम्मी पप्पानं. पण देवाला तुला पाहिलं आहे का. नाही तुझ्या मम्मी पप्पानं.
त्यांच्या मम्मी पप्पांना त्यांची देवाला कोणी feeling पाहिलंच नाही आहे. आणि का म्हणते आमच्या गावाकडे जेव्हा मी जन्माचीच होती, माझे मम्मी पप्पा जन्माचीच होते तेव्हा आंबेडकर साहेब आलते. आंबेडकर साहेबला पाहिलं का तू? तू पाहिलं? कुठं पाहिलं? त्यावाल्या गावी. फोटो का पुतळा पाहिला? आपल्याला का म्हणते आपल्याला मम्मी पप्पा शिक्षणासाठी किती पैसे लावते तरी आपण शिकतो किती. तू आंबेडकराला बघितलं का? कुठं बघितलं? व्हिडिओमध्ये? व्हिडिओमध्ये नाही. हां, फोटो नाही. तुमच्या मम्मी पप्पांनी बघितलं? हा. त्यांच्या मम्मी पप्पांनी बघितलं? आंबेडकरांना बघितलं ना? आंबेडकर एक माणूस होता है ना? त्यांचे विचार होते, त्यांनी लोकांसाठी मदत केली म्हणून त्यांचंच नाव आहे. आंबेडकर भगवान नाही आहे, आंबेडकर एक माणूस होता, एक विचारधारा आहे. हा. आणि ते आपले मम्मी पप्पा शिक्षण देते आपल्याला, आपण किती शिकतो, मन लावून शिकतो आपण, तरी आपल्याला शिक्षणासाठी सर्व काही माहीत आहे. अजून का आणि सावित्रीबाई फुले त्यांना आपल्याला शिक्षण दिलं. अगर देव नसते तर मग देवी कशी बसवली असती? ते तर लोक बसवते ना. आणि ताई आपल्याला तिथं मूर्त्या आहेत ना गं. ताई मला का आपल्याला त्यांनी शिक्षण दिलं. अजून का म्हणते आपल्या जेव्हा त्यांच्या घरी हे होतं, शाळेत जात होती, कोण दिलं? सावित्रीबाई फुले. हां. आणि का सावित्रीबाई फुले नाही गेले असते तर आपल्या मम्मी पप्पाला काहीच आलं नसतं. सावित्रीबाई फुले अगर नसते तर तू आज शिकू शकले नसते है ना. आणि का म्हणते सावित्रीबाई फुलेंना आपल्याला शिक्षण दिलं. हर रोज ते माती गोड्या का म्हणते गोटे शेण न पूर्ण भरत होती तिथे. त्यांना शाळेतून आल्यावर मग त्यांना का विचारत होता, मग अजून ते ट्युशन घेत होते. त्यांना का विचार नव्हता की असं शिकव का मुलांना, म्हणून ते अजून आंघोळ वगैरे करून कपडे घालून ते अजून शिक्षणाला द्यायला गेली. गुड, व्हेरी गुड. त्यांच्या पतीचं नाव काय होतं? ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेनी का म्हणते हे पोरगी मला नाही पाहिजे असं वगैरे म्हणलं. मग सावित्रीबाई फुलेला असं मी तुला वाटते, बक्षीस देईन, एकच आन्सर दे. देव आहे की नाही आहे? देव आपल्याला वाटते पण नाही आहे देव. देव नाही आहे, फक्त लोकांनी मूर्ती बनवली आणि पूजा करत आहे. देव बरं, सावित्रीबाईचा जन्म माहिती आहे तुला? लिहिला आहे ना पुस्तकीमध्ये सावित्रीबाईचा जन्म? लिहिला आहे पुस्तकीमध्ये. काय? पण सावित्रीबाई एक व्यक्ती होती, तिचा जन्म झालाय, मृत्यू पण झालाय. आंबेडकर व्यक्ती होते, ज्योतिबा फुले व्यक्ती होते, जन्म झालाय, मृत्यू झालाय. संविधान कोण लिहिला? संविधान 26 जानेवारीच्या वेळेस आपला देश लिहिलं. तुला नाही लिहिलं, कोण लिहिला संविधान? आपल्या भारतातल्या एका संविधान कोण लिहिलं? संविधान आंबेडकर साहेबांनी लिहिलं. हा, ठीक आहे. आणि काय म्हणते? देव असते या नसते? नसते. देव आपल्याला नसते. वाटते देव नसते. एखाद्या देवीचा जन्म दाखव, जन्म माहीत करून दे, या कधी मृत्यू झाला हे माहिती करून दे, या मग कोणी बघितलं असेल तर माहिती करून दे. तर मी मानेन की देव आहे. कारण की देव राहत नाही, आपल्याला पिक्चर मध्ये दाखवते, पण ते तर पिक्चर दाखवते ना, शूटिंग शूटिंग राहते. गुड. त्यांना बनवते आणखी मग त्यांची लोक मग का म्हणते मूर्त्या लोकांना वाटते की चमत्कार झालं म्हणून नाही काय की याची मूर्ती प्रोडक्शन होते, पैसा भेटते म्हणून. माझ्याकडून तुला ना 20 रुपये गिफ्ट, ठीक आहे? 10 रुपये हिला देशील, ठीक आहे? तुम्ही मस्त हां, तुम्ही मस्त बोलले म्हणून माझ्याकडून बक्षीस आहे, ठीक आहे? थँक्यू म्हण. थँक्यू. तिला पण देशील, ठीक आहे? 10 रुपये. नेक्स्ट टाइम चांगला अभ्यास करून येशील, मग नंतर दुसरा व्हिडिओ बनवणार, ठीक आहे? माळवी घ्या. आपल्याला तुझं काही नाही, तू काही नाही केलं. तू सेफ झुकेगा नाही.